Hello dear students, good morning all of you. Welcome to Chaटे कोचिंग क्लासेस. आपण तुमचा 10th स्टँडर्डचा लिनियर इक्वेशन्स इंटू व्हेरिएबल हा चॅप्टर शिकत आहे. या चॅप्टरमध्ये मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुम्हाला लिनियर इक्वेशन ग्राफिकल मेथडने कसे सॉल्व करता येईल हे सांगितलं होतं. पहा, लिनियर इक्वेशन हे दोन पद्धतीने सोडवता येतं. वी कॅन सॉल्व लिनियर इक्वेशन बाय यूजिंग टू टाइप्स. फर्स्ट मेथड इज graphical method and second method is Cramer's rule, okay, or Cramer's method. ग्राफिकल मेथडचा यूज करून आपण लिनियर इक्वेशन्स कसे सॉल्व करत होतो हे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. पहा, आता आपल्याला दोन लिनियर इक्वेशन्स सॉल्व करायचे. ठीक आहे, सायमल्टेनियस इक्वेशन आपण आधीच्या एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये सॉल्व केले आहेत. त्यामध्ये आपण काय करत होतो तर दोन इक्वेशन्समध्ये काहीतरी मॅथमॅटिकल ऑपरेशन्स करत होतो. त्याला कोणत्या तरी फिक्स संख्येने डिवाइड करत होतो, मल्टिप्लाय करत होतो, दोन इक्वेशन ॲड किंवा सबट्रॅक्ट करत होतो. आपल्याला एका व्हेरिएबलची किंमत मिळत होती एक्स किंवा वाय. ती किंमत इक्वेशनमध्ये पुट करून आपण दुसऱ्या व्हेरिएबलची किंमत काढत होतो. अशा प्रकारे आपण सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्व केले आहेत. आता आपण लिनियर इक्वेशन्स इंटू व्हेरिएबल कसे सॉल्व करायचे बाय यूजिंग द फर्स्ट मेथड टू सॉल्व द लिनियर इक्वेशन विच इज ग्राफिकल मेथड ते पाहणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण लिनियर इक्वेशन ग्राफिकल मेथडने सॉल्व केले, पण तिथे फक्त एकच इक्वेशन होते. ठीक आहे, आपण एका इक्वेशनसाठी ग्राफ काढला होता. तिथे आपल्याला वन लाईन आली होती जी की त्या इक्वेशनची लाईन होती. ठीक आहे, आता आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल फॉर ग्राफिकल मेथडने कसे सॉल्व करणार आहेत हे पाहणार आहे. पहा, यासाठी आपल्याला दोन इक्वेशन्स असणार आहेत. ते दोन्ही इक्वेशन आपण ग्राफवर प्लॉट करणार आहोत. म्हणजेच आपण काय करणार आहोत तर ग्राफवर दोन लाईन्स येतील. ठीक आहे, ग्राफवर दोन लाईन्स येणार आहेत आणि त्या दोन लाईन एकमेकांना जिथे टच करतील, जिथे इंटरसेक्ट करतील, ते एक्स आणि वाय ॲक्सिसवरचे जे काही पॉईंट्स असणार आहेत ते आपलं सोल्युशन असणार आहे. आर यू गेटिंग माय पॉईंट? पहा, आपण आधी ग्राफिकल मेथडने एक्झाम्पल कसं सॉल्व करतो ते पाहूया. काय करतो आपण, 4 ऑर्डर पेअर्स आहे की नाही, आपण आधी 4 ऑर्डर्ड पेअर्स फाइंड करतो. गिवन इक्वेशन, पेअर्स ऑफ गिवन इक्वेशन. दिस इज द फर्स्ट मेथड. आधी आपण काय करतो, त्या इक्वेशनचे 4 ऑर्डर पेअर्स फाइंड करतो जे की आपल्याला ग्राफवरती प्लॉट करायचे आहेत. त्यानंतर आपण काय करतो, एक्स अँड वाय ॲक्सिस, स्केल, ओके, हे सगळं लिहितो. त्यानंतर आपण जे ऑर्डर पेअर्सचे पॉईंट्स असतात ते प्लॉट करतो. पहा, प्लॉट द पॉइंट्स आणि त्यातून जाणारी आपण एक लाईन ड्रॉ करतो. ठीक आहे, अशा पद्धतीने ग्राफिकल मेथड सॉल्व करण्याची स्टेप्स आहेत. ठीक आहे, फर्स्ट स्टेपमध्ये आपण काय करतो, जे काही आपल्याला इक्वेशन्स दिलेले असतील त्या इक्वेशन्सच्या 4 ऑर्डर पेअर्स आपण फाइंड करतो. त्यानंतर काय करतो, आपण ग्राफ पेपरवर एक्स अँड वाय ॲक्सिस काढतो आणि त्यावर आपण जे काही 4 ऑर्डर पेअर्स फाइंड केले आहेत ते पॉईंट्स आपण तिथे प्लॉट करत असतो. ते पॉईंट्स प्लॉट करून झाले की त्या पॉईंट्समधून इंटरसेक्ट करणारी आपण लाईन काढत असतो. इथे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आहे. इथे दोन इक्वेशन्स असणार आहे. तुमच्या ग्राफवर दोन लाईन्स येणार आहेत आणि त्या दोन लाईन्स एकमेकांना जिथे टच करतील, जिथे इंटरसेक्ट करतील ते तुमच्या या इक्वेशन्सचं सोल्युशन असणार आहे. पहा, आपण एक एक्झाम्पल सॉल्व करूया सो दॅट तुम्हाला आयडिया येईल की मी नक्की बोलते आहे काय. ठीक आहे, पहा, आपण ग्राफिकल मेथडने इक्वेशन सॉल्व करतो आहोत. सी, इक्वेशन्स आपल्याला त्यांनी काय दिले आहेत, इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4. हे इक्वेशन्स आपल्याला ग्राफ पेपरवरती प्लॉट करायचे आहेत. तर त्यासाठी आपल्याला 4 ऑर्डर पेअर्स लागतील. त्या ऑर्डर पेअर्स कशा फाइंड करायच्या, पहा,
एक्स आणि वाय ॲक्सिसवरती असणारे पॉईंट्स जे की आपल्याला प्लॉट करायचे आहेत, अशा पॉईंट्सला आपण ऑर्डर पेअर्स असे म्हणतो. ते कसे फाईंड करायचे? -1, 4, 1 अँड 6 हे असे पॉईंट आहेत जे तुम्ही एनी हाऊ कुठेही यूज करू शकता. अदरवाईज तुमचे काम सोपे करण्यासाठी एक्स आणि वाय तुम्ही 0 इतकं घेऊ शकता. ओके, यू कॅन टेक एक्स अँड वाय ॲज 0. सो सपोज पहा, एक्सची व्हॅल्यू आपण -1 घेतली, ही 5 व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही असं अझूम करूया. इक्वेशन काय आहे? फॉर इक्वेशन 1 आपण करूया. फॉर इक्वेशन 1 पहा, एक्सची व्हॅल्यू काय आहे? -1 आहे. फॉर इक्वेशन 1, इक्वेशन 1 इज व्हॉट? एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4. पुट एक्स इज इक्वल टू -1 इन इक्वेशन 1. काय करतो आहो आपण? इथे एक्सची व्हॅल्यू जर -1 पुट केली या इक्वेशनमध्ये तर आपल्याला वायची व्हॅल्यू मिळणार आहे. ओके, सो सी -1 प्लस वाय इज इक्वल टू 4. -1 ही एक्सची व्हॅल्यू आहे इथे असणारी, जी की आपण या इक्वेशनमध्ये पुट केली. इक्वेशन काय आहे? एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4. एक्सची व्हॅल्यू आहे -1 प्लस वाय इज इक्वल टू 4. आपल्याला वायची व्हॅल्यू हवी आहे. मग काय होईल? तर हे -y इकडे गेल्यावर प्लस वाय होईल. 4 प्लस 1, सो वाय इज इक्वल टू 5. वायची व्हॅल्यू किती आली? 5. सो हिअर the point x and y is -1 and 5. You can find similarly if you put x is equal to 4, in equation number 1. Equation 1 is what? X plus y is equal to 4. If we put x is equal to 4, x plus 4 plus y is equal to 4. So y is equal to 4. हे प्लस इकडे गेल्यानंतर मायनस होणार आहेत. 4 - 4 इट विल बी 0. सो वाय इज इक्वल टू 0. सो वी गॉट द व्हॅल्यू ऑफ वाय विच इज 0. ओके, सो वॉट वी कॅन राईट? एक्स इज 4 अँड वाय इज 0. आफ्टर दॅट सिमिलरली तुम्ही इथे व्हॅल्यूज पुट करून एक्स आणि वाय या दोन्हीसाठी त्याच्या एक्स आणि वाय ॲक्सिसवर असणाऱ्या जे काही ऑर्डिनेट पेअर्स असणार आहेत त्याची व्हॅल्यू तुम्ही फाईंड करू शकता. पहा, इथे काय आहे? 1 अँड 3. इथे आहे 6 अँड -2. यू कॅन फाईंड फॉर दिस सेम लाईक दिस फॉर इक्वेशन नंबर 2. सी फॉर इक्वेशन सेकंड. इक्वेशन सेकंड काय आहे? पहा, 2x minus y is equal to 2. 2x minus y is equal to 2. पहा, सपोज आपण एक्सची व्हॅल्यू 0 इतकी घेतली, वी हॅव टू फाइंड दी वाय. सो हाऊ वी विल फाइंड? पुट x is equal to 0 in equation 2. इक्वेशन 2 काय आहे? 2x plus y is equal to 2. 2x आपल्याला एक्सची व्हॅल्यू 0 इतकी पुट करायची आहे. सो 2 × 0 - y इज इक्वल टू 2. इज दॅट राईट? सी 2 × 0 इज 0. 0 - y इज इक्वल टू 2. सो इफ y will, so -y is equal to 2. So y is equal to -2. इज दॅट ओके? इथे वायची व्हॅल्यू किती आली आहे? तर -2 इतकी आली आहे. सो वाय इज इक्वल टू -2. इफ वी पुट एक्स इज इक्वल टू 1, देन वी कॅन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू फॉर दी वाय. सी, पुट एक्स इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 2 इज व्हॉट? लक्ष द्या, इक्वेशन 2 काय आहे? 2x - y इज इक्वल टू 2. सो एक्सची व्हॅल्यू आपण 1 पुट करतोय. -y इज इक्वल टू 2. 2 × 1 इज 2 - y इज इक्वल टू 2. पहा, हे 2 इकडे येणार आहेत. सो -y इज इक्वल टू 2 - 2. सो -y इज इक्वल टू 0 अँड y इज इक्वल टू 0.
झिरोला कोणताही साईन आपण देऊ शकत नाही. 0 इज नॉट नायदर प्लस और मायनस. ओके, सो वायची व्हॅल्यू काय आली? वायची व्हॅल्यू अगेन 0 अशी आली. पुन्हा पहा, जर आपण 3 इक्वेशन 2 मध्ये पुट केलं तर काय येईल? पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 2. इक्वेशन नंबर 2 काय आहे? 2x म्हणजेच 2 इंटू 3 मायनस वाय इज इक्वल टू 2. 2 इंटू 3 इज 6 minus y is equal to 2. What we have to do is 6 will shift here, it will become minus. So 2 minus 6 is minus y is equal to minus 4. So y is equal to 4. y ची व्हॅल्यू किती आली? तर y ची व्हॅल्यू 4 इतकी आली. ठीक आहे. नाव यू कॅन पुट -1 इन इक्वेशन 2 अँड यू कॅन गेट द व्हॅल्यू. ऑर्डर पेअर्स कशा फाईंड करायच्या हे तुम्हाला समजलं असेल. -1, 4, 1 अँड 6 या फिक्स व्हॅल्यू आहेत की ज्या व्हॅल्यू तुम्ही एक्ससाठी घेतल्या त्या अज्युम केल्या आणि तुम्ही एक्स किंवा वाय हे कॉर्डिनेट्स जर 0 असे अज्युम केले तर एनीहाव तुम्हाला या पेअर्स मिळणार आहेत. आता या पॉईंट्स किंवा हे प्लॉटिंग पॉईंट्स या ऑर्डर पेअर्स कशा फाईंड करायच्या हे आपल्याला समजले. आपण फर्स्ट इक्वेशनसाठी 4 ऑर्डर पेअर्स आणि सेकंड इक्वेशनसाठी 4 ऑर्डर पेअर्स फाईंड केल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे तर या ऑर्डर पेअर्सचा ग्राफ प्लॉट करायचा आहे. पहा ऑर्डर पेअर्स काय आहेत? 0, -2, 1 अँड 0, 3 अँड 4 आणि -1 अँड -4. ठीक आहे. आणि इक्वेशन नंबर 1 साठी ऑर्डर पेअर्स काय आहेत? -1 अँड 5, 4 अँड 0, 1 अँड 3, 6 अँड -2. आता आपण ग्राफ प्लॉट करणार आहोत. ग्राफ कसा प्लॉट करायचा हे तुम्ही आधीच्या स्टँडर्ड्समध्ये शिकला आहात. लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये सुद्धा आपण एक ग्राफ प्लॉट करून पाहिले. पिक युअर ग्राफ पेपर. आपण आता ग्राफ प्लॉट करणार आहोत. तुम्ही माझ्यासोबत पॉईंट्स प्लॉट करणार आहात. लक्ष द्या. आपण ग्राफवर पॉईंट्स प्लॉट करणार आहोत. मी बोर्डवर करते आहे, तुम्ही ग्राफ पेपरवर पॉईंट्स प्लॉट करणार आहात. एक्स आणि वाय ॲक्सिस तुम्हाला काढायचा आहे. त्यांचा इंटरसेक्शन पॉईंट हा जिथे प्लस साईन क्रिएट होत आहे तिथे 0 असेल. ही साईड पॉझिटिव्ह नंबर्सची असेल आणि इकडे निगेटिव्ह असतील. The upper side of y-axis is also positive and lower side is negative. Name it as x, x dash, y and y dash. ओके, इथपर्यंत तुम्ही सगळं व्यवस्थित प्रिपेअर करून घ्या. त्यानंतर आपण स्केल लिहिणार आहोत. स्केल काय घेतला आहे पहा. 1 सेंटीमीटर इज 1 युनिट. ओके, आपण स्केल काय घेतला आहे? 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. ओके, you have to write the scale compulsory while you are plotting the points or you are drawing the graph. okay. आता आपण काय करणार आहोत पहा. आपण पॉईंट्स प्लॉट करणार आहोत. टू प्लॉट दी पॉईंट्स. फर्स्ट पॉईंट काय आहे? -1 अँड 5. नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला कुठेही ग्राफवर 3 अँड 4, -2 आणि 1 असे कोणतेही पॉईंट्स जर तुम्हाला ग्राफ पेपरवर प्लॉट करायचे असतील तर जो असणारा पहिला पॉईंट असतो तो नेहमी एक्स ॲक्सिसवरचा असतो आणि जो सेकंड पॉईंट असतो तो वाय ॲक्सिसवरचा असतो. फार बेसिक आहे तरीही मुलांचं कन्फ्युजन होत असतं. पहा, फर्स्ट पॉईंट इज -1 अँड 5. सी वेअर इज द -1 ऑन एक्स ॲक्सिस अँड 5. सो इट विल कम. Please use the scale and pencil to plot the graph. This is the first point. After that, see 4 and 0, whereas 4 on x axis and 0 on y axis. See, I will use the another chalk so that
you will understand. Okay, 4 and 0, 4 on x axis and 0 on y axis, the point will come here. What is this point? -1 and 5. This is 4 and 0. After that 1 and 3. 1 and 3 should come somewhere like here. Okay, it will be 1 and 3. And 6 and -2. 6 on the x axis and -2 somewhere on y axis. So you have to plot the point. Last point is 6 and -2. 6 on x axis and -2 on y axis. It will come here. We will draw the line passing through these points. See, it will not be that perfect because I am plotting it on board, but you are plotting it on graph paper. So gradually it will come perfect of yours. So I have extended the line. This line is of equation x plus y is equal to 4. Okay, now we will plot these 4 coordinate pairs of 0 and -2. So probably 0 on x axis and -2 on y axis. The point will come here. It will be 0 and -2. Next is 1 and 0, that is 1 on x axis and 0 on y axis. So point will come here, that is 1 and 0. After that 3 and 4, 3 on x axis and 4 on y axis. So it will come here. पहा, आपण पॉइंट्स प्लॉट करतो आहे. व्यवस्थित लक्ष द्या. पहिला पॉइंट जो असणार आहे 3 तो एक्स ॲक्सिसवरचा घेतो आहे आणि 4 हा वाय ॲक्सिसवर आहे. 3 पासून वरती 4 पर्यंत जातो आहोत. 4 पॉईंट इथे आहे म्हणून इथे 3 अँड 4 हा पॉईंट आपण प्लॉट करतो आहोत. -1 and -4. x axis, on x axis it is -1 and y axis it is -4. So it will come somewhere here. Now 1, 2, 3. So we will draw the line passing through these points. See, though I am drawing it on board, you have to draw very carefully on your graph papers. This is the line of equation 2x minus y is equal to 2. See, the points intersect here at point, what is the point? 2 and 2. And this is the solution. Okay, what we have done, we have plotted the 4 coordinate pairs for equation number 1. Again we have plotted these 4 coordinate pairs of points on a graph paper. We have got the 2 lines of equations. The line intersects each other at point 2 and 2. So the solution for the equation is 2 and 2. Okay, you got it? See,
each point on graph satisfy the equation, the two lines intersect each other at point 2 and 2. Hence order pair is 2 and 2. So we have found the solution for the equation, that is order pair is 2 and 2. The values of variable that satisfy the given equation, then the solution of a given equation. If we put x is equal to 2 and y is equal to 2 in the equation, we will get the correct answer. See, equation is, we will क्रॉस चेक दिस. पहा, आपण हे क्रॉस चेक करून पाहतोय. आपण हे ग्राफिकल मेथडने इक्वेशन सॉल्व केलं, राईट. आपण काय केलं, या इक्वेशनसाठी 4 ऑर्डिनेट पेअर्स ऑफ पॉईंट्स काढले, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय केलं, ऑर्डर पेअर्स ऑफ पॉईंट्स काढले. त्यानंतर आपण सेकंड इक्वेशनसाठी ऑर्डर पेअर्स फाइंड केल्या. ते पॉईंट्स आपण ग्राफ पेपरवर प्लॉट केले. पहा, फर्स्ट इक्वेशन आहे x + y = 4, ही त्या इक्वेशनची लाईन आहे. सेकंड इक्वेशन आहे 2x - y = 2, ही सेकंड इक्वेशनची लाईन आहे. ह्या दोन्ही लाईन एकमेकांना ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत आहेत ते पॉईंट्स आपल्याला घ्यायचे आहेत. पॉईंट काय आहे, 2 and 2. दिस 2 आर दी पॉईंट्स. सो ऑर्डर पेअर काय आली, ह्या इक्वेशनचं आन्सर काय आहे, तर 2 and 2. आता 2 and 2 हे आन्सर हे इक्वेशन सॅटिस्फाय करतात की नाही हे आपण क्रॉस चेक करून पाहूया. पहा, एक्सची व्हॅल्यू आहे 2 आणि वायची व्हॅल्यू देखील 2 आहे. सो इक्वेशन आहे आपलं x + y = 4. इथे आपण एक्सची व्हॅल्यू पुट x = 2 and y = 2, कारण आपली ऑर्डर पेअर काय आली आहे, 2 and 2. 2 ऑन x ॲक्सिस अँड 2 ऑन y ॲक्सिस. या पॉईंटमध्ये हे दोन्ही लाईन्स इंटरसेक्ट होत आहेत. पहा, म्हणून एक इक्वेशन काय आहे, x + y = 4. 2 + 2 सी x + y = 4. आपल्याला व्हॅल्यूज काय पुट करायच्या आहेत, तर x = 2 आणि y = 2. सो 2 + 2 = 4. ओके, इट सॅटिस्फाय द इक्वेशन. हेन्स 2 + 2 is 4 and so LHS = RHS, right. So this satisfy the equation. We will put the same value in equation number 2. Equation 2 is what, 2x - y = 2. The value of 2 is, x is 2 minus 2 = 2. 2 into 2 is 4. 4 minus 2 = 2. 4 minus 2 is 2. So LHS = RHS. Hence this satisfy the given equation. ओके, आपण क्रॉस चेक करून देखील पाहिलं की अरे आपण ग्राफिकल मेथडने सॉल्व केलं आहे. आपण पॉईंट्स प्लॉट करून इक्वेशन काढलं आहे, ऑर्डर पेअर फाइंड केली आहे, ती बरोबर आहे की नाही हे आपण क्रॉस चेक केलं. पहा, इक्वेशनमध्ये एक्स आणि वायची व्हॅल्यू 2 आणि 2 पुट केली, कारण इथे सोल्युशन 2 and 2 आलं आहे. तर आपल्याला 4 = 4, दॅट इज LHS = RHS. फॉर सेकंड इक्वेशनसाठी सुद्धा आपल्याला सेम व्हॅल्यूज मिळाल्या आहेत. एक्सची व्हॅल्यू आपण 2 आणि वायची व्हॅल्यू आपण 2 पुट केली असता 2 2 जा 4. 4 minus 2 = 2. 4 minus 2 is 2. 2 = 2. That is LHS = RHS. So this solution satisfies the given equation. ओके, अशा प्रकारे ग्राफिकल मेथडने आपण लिनियर इक्वेशन्स इंटू व्हेरिएबल सॉल्व करू शकतो. पहा, पुन्हा एकदा एक्सप्लेन करते. तुम्हाला 2 इक्वेशन्स दिले जातात, ठीक आहे. या दोन्ही इक्वेशनसाठी, प्रत्येक इक्वेशनसाठी यू हॅव टू फाइंड दी order pair for each of the equation. Okay, you have to find at least 4 order pairs for each equation. So x + y = 4. या इक्वेशन साठी आपण 4 ऑर्डर पेअर्स फाइंड केल्या. x + x - y = 2x - y = 2. या सेकंड इक्वेशनसाठी सुद्धा आपण 4 ऑर्डर पेअर्स फाइंड केला. ऑर्डर पेअर्स कशा फाइंड करायच्या हे मी तुम्हाला सांगितलं आहे. इथं तुम्ही x आणि y ची व्हॅल्यू 0 घेऊन ऑर्डर पेअर्स फाइंड करू शकता, किंवा -1 4 1 and 6 या फिक्स व्हॅल्यूज आहेत ज्या की तुम्ही नेहमी ऑर्डर पेअर्स फाइंड करताना यूज करू शकता. असे ऑर्डर पेअर्स जर आपण फाइंड केले
तर आपल्याला काय करायचं आहे, आता ग्राफ काढायचा आहे. ग्राफ काढण्यासाठी आपण काय करतो, एक्स आणि वाय ॲक्सिस असे दोन ॲक्सिस ड्रॉ करतो. फर्स्ट इक्वेशनचे ज्या 4 ऑर्डर पेअर्स आहेत ते पॉईंट्स आपण ग्राफवर प्लॉट केले. सी दिस लाईन त्या 4ही पॉईंटला कवर करेल अशी एक लाईन तुम्हाला ड्रॉ करायची आहे. इफ वी आर सीइंग लिनियर इक्वेशन देन द ग्राफ विल बी लाईन. ओके, ग्राफमध्ये एक लाईन असणार आहे. सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4 या इक्वेशनची ही लाईन आहे. आणि सेकंड इक्वेशन काय आहे, 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. याचे हे 4 ऑर्डर पेअर पॉईंट आहेत. ते पॉईंट्स आपण ग्राफवर प्लॉट केले. त्या 4 पॉईंट थ्रू जाणारी आपण लाईन काढली. ही सेकंड इक्वेशनची लाईन आहे. इक्वेशन इज 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. या दोन्ही लाईन एकमेकांना कोणत्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात तो पॉईंट या इक्वेशनचं सोल्युशन असणार आहे. या इक्वेशनची ऑर्डर पेअर असणार आहे. पहा, एक्स ॲक्सिसवर 2 आणि वाय ॲक्सिसवर 2 ह्या पॉईंटमध्ये ही लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करत आहेत. So 2 and 2 is order pair for the given is the solution or is the order pair for the given equations. हेच आपल्याला क्रॉस चेक करायचं आहे की ग्राफिकल मेथडने आपण जे काही आन्सर्स काढले आहेत ते राईट आहेत का. तर आपल्याला व्हॅल्यूज काय मिळाल्या आहेत, ऑन एक्स ॲक्सिस इट इज 2 अँड वाय ॲक्सिस इट इज 2. सो एक्स किती असणार आहे 2 अँड वायची व्हॅल्यू ऑल्सो 2 असणार आहे. सो पुट एक्स इज इक्वल टू 2 अँड वाय इज इक्वल टू 2 इन इक्वेशन्स. इथे आपण क्रॉस चेक करतो आहे. इक्वेशन काय आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4. एक्सची व्हॅल्यू 2 अँड वायची व्हॅल्यू 2 पुट केली तर LHS इज इक्वल टू RHS. म्हणजेच हे फर्स्ट इक्वेशन सॅटिस्फाय करतात या व्हॅल्यूज. सेकंड इक्वेशन सॅटिस्फाय करता आहेत का पाहूया. 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. एक्सची व्हॅल्यू आपण 2 पुट केली, वायची व्हॅल्यू 2 पुट केली. पहा, इथे LHS इज इक्वल टू RHS. सो एक्स इज इक्वल टू 2 अँड वाय इज इक्वल टू 2 या व्हॅल्यूज दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय करता आहेत. म्हणजेच ही ऑर्डर पेअर राईट आहे. सो दॅट इट सॅटिस्फाय द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन इज एक्स इज इक्वल टू 2 अँड वाय इज इक्वल टू 2. Okay, this is how we can solve the linear equations by using the graphical method. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व करणार आहोत. अतिशय सोपा पार्ट आहे, ठीक आहे. आणि ग्राफिकल मेथडने तुम्हाला लिनियर इक्वेशन कंपल्सरी बोर्ड एक्झाम्समध्ये सॉल्व करायला येतं. सो स्टडी केअरफुली. इफ यू हॅव एनी डाउट्स डू कॉन्टॅक्ट मी. वी विल स्टॉप टुडे हिअर. थँक यू. कीप स्टडीइंग. टेक केअर ऑफ युअर सेल्फ.